तो वेळ राखीव ठेवते। पण काल साताऱ्यात तिसरी कारवाई झाली आहे पत्रकार परिषदेनंतरची, ती झाली पाचगणीमध्ये। पाचगणीत जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईमध्ये 45 किलोचं कोकेन जप्त झालं। या ज्या लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं सांगितली पाहिजेत। मोहम्मद नावेद सलीम परमार, भेंडी बाजार। दुसरा अन्सारी बिलाल मस्जिद, नागपाडा मुंबई। तिसरा सोहेल हशीद खान, मुंबई। चौथा मोहम्मद ओयस रिजवान, भिवंडी। बघा हा, हिंदुत्व खतरे में है, हिंदू खतरे में है। आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय असं म्हणणाऱ्या पालकमंत्री शंभूराज देसाईच्या साताऱ्यामध्ये पाचगणीमध्ये सापडलेल्या आरोपींची नावं वाचते मी। अन्सारी बिलाल मस्जिद, नागपाडा मुंबई। वासिल हमीद खान, नागपाडा मुंबई। मोहम्मद साहिल अन्सारी, मुंबई सेंट्रल। जिशान इरफान शेख, भायखळा मुंबई। मोहम्मद उबेद सिद्दीकी, भेंडी बाजार। अली असगर सादिक राजकोटवाला, नागपाडा मुंबई। शाहिद मुख्तार शेख, ग्रँट रोड मुंबई। मला तुषार दोशी आणि शंभूराज देसाई दोघांना प्रश्न विचारायचे आहेत। आता काय करत होतात तुम्ही? मुंबईच्या लोकांनी कारवाई केली तरी तुम्ही हल्ला नाही, ढिम्म होतात। काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर जर तुम्हाला हे सगळं सुचलं असेल तर याच्या आधी या लोकांनी किती हैदोस घातला असेल। पाचगणी हे पर्यटनाचं ठिकाण आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं। हा मिनी स्वित्झर्लंड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात, अशा ठिकाणी जर ड्रग्जचा आणि कोकेनचा विळखा असेल आणि याची कल्पना जर पालकमंत्र्याला नसेल तर त्याला पालकमंत्री म्हणून घ्यायचा अधिकार आहे का? पालकमंत्र्याला कळलं पाहिजे की राज्यातले अत्यंत महत्त्वाचं पर्यटन स्थळ माझ्या जिल्ह्यामध्ये येतं आणि मी त्या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे। ज्या अर्थी कोके इतकं सगळं होतंय, साला कोणी बॉम्ब ब्लास्ट करून गेला तर कळायचं नाही यांना। करतात काय पालकमंत्री?